श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताचा जो एपिसोड आहे किंवा हा भाग जो आहे तो यासाठी असणार आहे की 3 तारखेला जे चंद्रग्रहण जे आपल्याकडे दिसणार आहे त्याचा कालावधी जो आहे तो 8 दिवस अगोदर सुरू झालेला आहे आणि त्याचा इफेक्ट आपल्यावरती 8 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे. आणि याचा कालावधी जो संपणार आहे तो 3 तारखेच्या जो ग्रहण आहे, वेद जो आहे त्या काळानंतरच आपल्या काही गोष्टी यातून संपणार आहेत. तर आपल्याला कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत ह्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे, पण राशीनुसार मला वाटलं की स्पेशल एक व्हिडिओ पोस्ट करावा, जेणेकरून राशीनुसार आणि तुम्हाला काही गोष्टी माहिती मिळाव्यात आणि तुमच्या राशीमध्ये काय बदल होणार आहेत किंवा काय गोष्टी घडतील याचा सुद्धा तुम्हाला थोडीशी कल्पना व्हावी. माझ्याकडून होता होईल तेवढी मदत मी तुम्हाला करत राहीन, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी जर बदलत असतील तर ते नक्कीच चांगल्या पद्धतीच्या बदलाव्यात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला मी आता जी राशी सांगणार आहे ते वृषभ राशीसाठी असणार आहे. बिझनेसमध्ये तणाव जर असेल, तुम्हाला बिझनेसमध्ये जर कामाला जाऊ वाटत नसेल किंवा बिझनेसमध्ये ग्रोथ व्यवस्थित होत नसेल, या 8 दिवसांमध्ये जर असा काही प्रॉब्लेम होत असेल तर नक्कीच याचा साईड इफेक्ट तुमच्यावर होऊ शकतो. तुम्हाला या गोष्टींमध्ये थोडंसं लक्ष द्यायचं आहे. सॉरी, मी जरा फास्ट बोलते आहे कारण व्हिडिओ खूप लॉंग होतो. हाच व्हिडिओ मला यूट्यूबला अपलोड करायचा आहे, त्यामुळे मी फास्ट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत सगळ्या माहिती, कारण या राशीसाठी खूप साऱ्या माहिती आहेत त्या जरा व्हिडिओ लॉंग होऊ नये यासाठी मी सांगत आहे. तर बिझनेससाठी जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला या 8 दिवसांमध्ये ताणतणाव येऊ शकतो, टेन्शन येऊ शकतं, डिप्रेशन येऊ शकतं, पण त्याचा एवढा साईड इफेक्ट होऊन द्यायचा नाही आहे मनावरती. ह्या 8 दिवसामध्ये तुम्हाला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्याच नाही आहेत. पैशासंदर्भात जर कोणत्या गोष्टी असेल तरीसुद्धा तुम्हाला थोडंसं जपूनच पाऊल उचलायचं आहे. देवाची उपासना वगैरे जर साधना वगैरे जर करत असाल तर आवर्जून करा. या 8 दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा चांगला लाभ मिळू शकतो, चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये घडू शकतात. आणि दुसरा असा आहे की महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ग्रहणाचा 50% फायदा नक्की होऊन जाईल. तुम्ही जितकं प्रयत्न कराल, चांगल्या गोष्टीत प्रयत्न कराल, ते चांगलं घडत जाईल हे मी तुम्हाला आवर्जून सांगू शकते, कारण तुम्हाला लाभ आहे, 50% लाभ आहे. मेष राशीला सुद्धा 50% लाभ आहे. वृषभ राशीला सुद्धा 50% लाभ आहे. तुम्ही शक्यतो जास्त मला वाटतंय की कामाधंद्यामध्ये जर असेल तर कोणती इन्व्हेस्टमेंट ह्या 8 दिवसांमध्ये करू नका. महत्त्वाचा कोणता निर्णय घेऊ नका. देवाधर्माची कामं जर असतील, पूजापाठ असेल तुमचं, तर तुम्ही आवर्जून करा. तुम्हाला यामध्ये तुमच्या राशीला लाभ हा मिळू शकतो किंवा मिळणारच आहे. तर एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. तुम्हाला काही गोष्टी मी शेअर केलेल्या आहेतच. आणि जर वृषभ राशीसाठी जी एनर्जी आता सुरू आहे त्या राशी संदर्भात जर सांगायला गेलं तर गर्भवती महिला जर कोणत्या असतील तर त्यांनी गाठीचे किंवा अंगाला टाईट होईल अशा काही गोष्टी करायच्या नाहीयेत. दुसरी गोष्ट म्हणजे केस बांधायचे नाहीयेत, काहीच म्हणजे नखे वगैरे असेल तर ते सुद्धा कापून घ्यायचे आहेत. दातवट्या ज्या आहेत त्या आपल्याला त्या सुद्धा असं आपण हे करत एकमेकांवर घासून असं दातवट्या खातो ते सुद्धा तुम्हाला करायचं नाहीये. शरीराला फिट्ट होतील असे कपडे घालायचे नाहीयेत. आपण जे आपल्या अंगाला जे गाठ मारून जे कपडे वापरत असतो ते सुद्धा वापरायचं नाहीये. पण हे कधी करायचं आहे? गर्भवती महिलांनी वेद ज्या वेळेला पाळणार आहे त्या वेळेलाच ही गोष्ट करायची आहे. इतर वेळेला नाही केली तरी हरकत नाही. नामस्मरण जास्त ठेवायचं आहे, देवाची कामं जास्त करायची आहेत. कात्री हातात घ्यायची नाहीये, सुरी हातात घ्यायची नाहीये. दुसरं असं आहे की आपली जोडवी वगैरे असेल ते शरीराला आपल्या फिट्ट होते ते सुद्धा तुम्ही काढून ठेवायचे आहे, जेणेकरून शरीराचा कोणत्या गोष्टी म्हणजे पायाची तिट्टी घालणे, हातावरती बोट ठेवणे, हाताची अशी बोटं मोडणे, अशा काही गोष्टी आहेत. नॉर्मल आता कित्येक महिलांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि आपल्या वयस्कर म्हणजे आपल्या पिढीच्या अगोदरच्या महिलांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी माहीत आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जरी चौकशी केली तरी त्या सगळ्या महिला आपल्याला सगळं सांगत असतात. आणि ऑलरेडी कसं असतं, आपल्याला आता इतकी मॅच्युरिटी आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी ऑलरेडी आता आपल्याला माहीत असतात. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून बघा आणि आवर्जून सगळ्या गोष्टी फॉलो करा, जेणेकरून तुमच्यावरती किंवा तुमच्या गर्भवती महिला असाल तर तुमच्या बाळावरती सुद्धा साईड इफेक्ट काय होऊ नये. एवढीच माझी पण इच्छा आहे. काही चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात हीच माझी पण इच्छा आहे. देवाची कामं जर खूप सारी महिलांनी मला कमेंट केलेली आहे यूट्यूबवरती की देवाची कामं आहे ती केली तर चालेल का, देव पूजला तर चालेल का? हो, देव आवर्जून पूजा. देवाचं काही सुद्धा नाही आहे, फक्त दूध आणि पाणी हे आहे. त्यात तुम्हाला तुळशीपत्र टाकायचे आहे. आणि कसं माहिती आहे का, खूप जणांच्या ठिकाणी पाणी येत नाही 2-2, 3-3 दिवस, त्यामुळे आपल्याला न विलाज असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं भागच असतं. ठेवणं म्हणजे त्या
पाणी पिणं हे आपल्याला गरजेचंच असतं. त्यामुळे त्यामध्ये तुळशीपत्र टाकायचे आहे आणि दुधामध्ये सुद्धा तुळशीपत्र टाकायचे आहे. त्याचं इतकं काही नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत. एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. जर अजून काही माझ्याकडून सांगायचं राहिलेलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. अजून काही माहिती असेल तरी ते सुद्धा मी तुम्हाला कमेंटद्वारे सांगेन किंवा व्हिडिओसुद्धा पोस्ट करेन. श्री स्वामी समर्थ.